नामामध्ये देवा. चला विश्रांती घ्यावया. अरे तुम्हाला ज्ञात नसेल तुका म्हणे नेनो युक्तीची खोली आणि मनोने ठेवली पायी का तुका म्हणे ते दे सुका काय म्हणे राही समाधान. या चित्ताला समाधान देणार त्यांचं दर्शन आहे. म्हणून म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा साधन म्हणला. त्यांचं मग आम्हाला एखादी शक्ती सांगा. ती शक्ती आहे कर्तुम अकर्तुम आणि अन्य कर्तुम शक्ती अभंगाच्या तिसऱ्या कर्तुम शक्ती म्हणले रेड्याला बोलवलं मग कुठं बोलवलं पैठणला कवा बोलवलं जेव्हा वाद झाला तुम्ही संन्याशाची मुलं आहे आणि याही पखालीच्या रेड्याचं नाव त्या काळामध्ये पैठणला गंगेच्या कडीला जेवढी गाव होती पाटील समाजाच्या घरी पाणी आणण्याकरता कोळी असायची त्या कोळ्याकडे रेडा असायचा त्याच्यावर चांबड्याची पखाल असायची आणि त्याला ते घेऊन पाणी आणायचं आणि त्याला अशा दोन सोंडा असायचे मग असं ते असा रेडा पाणी घेऊन पैठणला जात असताना त्या ब्राह्मणाने पाहिलं सांगितलंय याचंही नाव नेणे आणि तुझंही नाव नेणे मग त्याच्या अंगावर मारलं तर तुझ्या अंगावर येईल का वळ हे म्हणले मारून पहा त्याच्या अंगावर आसुडाचं मारलं माझ्या ज्ञानोबाराच्या अंगावर वळ म्हटले ते म्हणले हे पोर संन्याशीची संध्याच्या घरात विद्या आहे त्याची ती काहीतरी विद्या पोरायला येईनच नाव गाणारचं पोरग कसं होईल गडवाकडं होईल स्वरात तर पाहतच ना सरत पत्त आहे ना. अरे यांचा बाप काशीला होता आणि संन्यासी होता. यांना चारण मारण उच्चाटन नावाची विद्या प्राप्त केलेली आहे म्हणून हे पोराला त्याच्या अंगावर मारलं त्याच्या अंगावर म्हणून निश्चित यांना काही येत हारमोनी पारमोनी चाली चले नाया चले नोशिके बोल चले विमुक्ती चक्के आता कोणी कीर्तन संपूर्ण उठून गेलं आणि त्याला काही झालं तरी जबाबदार नाही. जाऊन पहा काही होणारच नाही पण गेलो तर मी जबाबदार नाही. ते पहा मला इथून दिसतं अंधारात त्याला काहीच होणार नाही. तुम्ही जाऊन पहा पण झालं तर मी अरे त्याला येत होती रे म्हणे मग हे आम्हाला तू असा चमत्कार दाखवू नको त्याला बोलायला लाव. ज्ञानोबा ज्ञानदेव म्हणे
जीभ होती, फक्त माणसासारखी नव्हती. त्याला त्याच्या भाषेत बोलता येत होतं, पण त्याला माणसासारखं बोलायला लागलं की कर्तृ शक्ती विठोबा रखुमाई. ताकद कशाची? नावाची आचरणात. आचरणात नावाला काय करतात? माझं नाव किती चांगलं नाव आहे का? गंगाधर आंघोळणे माय नाव. नाव पंढरीनाथ आणि चालला बोंबील खात. नाव शांताबाई पण भांडायला उठली तर कुत्रीच आहे. नाव सुलोचना बाजी मुंबई पुन्हा वांगी. शक्ती कशामुळे प्रकट झाली? आचरण चांगलं आहे. अरे लोकांनी दगड माती फेकून मारली, बाकर वाटली नाही, माती टाकली, खडे टाकले, तरी ज्ञानोबारायांनी कोणाचा आवेग केला नाही. उलटची काळाची वेंकटी चांगली दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो. किती गोड पसायचे. आपलं नुसतं जर शिक बिघडलं ना, सख्खे भाऊ सुद्धा म्हणजे त्याच्या मावतीला जाणार नाही मी. काय समजलं तू? अरे त्याचं सुतूक घालणार नाही तू, नको धरू. पण तो मेला ना, तू सुतूक नको धरू, पण सुतूक तुला लागणारच आणि त्याचा दोष तुला भोगावा लागणारच. पितृदोष सुटणारच नाही बापाला. मी काय करतो? काहीच करतो, तू तर धरतोच. आचारती अचरती. काय आचार्याने माझ्या ज्ञानोबा राहायचं. साधा काळी विचार करणारा महाराज. नुसतं तुम्ही कर्तुम शक्तीमुळे नाम दिलं नाही, तुमच्या मुलाला विचार तुम्ही कर्तुम शक्तीमुळे का नुसतं ते म्हणले तुमची शंका बरोबर आहे. त्याला कान आहे, जीभ आहे, डोळे, तो चालतो, खातो, पितो, नवे नवे पाणी सुद्धा वाहतो. पण तुम्हाला माहितीये का माझ्या ज्ञानोबाची अनन्य शक्ती कोणती आहे जी मोजता येत नाही? चालविली जड काहीच नाही. पण त्या दगडाला सुद्धा चालायला लावण्याची ताकद माझ्या ज्ञानोबाची. म्हणून चालविली जड भिंती. म्हणून संत महिमा वर्णू केली निर्जीव चालविली भिंती. पण कोणासाठी? चांगदेवासाठी. तो चांगदेव होता म्हणून ज्ञानदेव भेटला. आपण वांगदेव आहे म्हणून ज्ञानदेव भेटत नाही. आपण तर भले वांगदेवी. आता काल्याच्या दिवशी जर बुंदी असली ना पंक्तीला, लोक म्हणते पाहिलं मायल्याची पंगत बसून द्यावर. एकदा का मायल्याची पंगत बसली, शाणे माणसं होतं वाटण पत्रवाळे. वाटण पत्रवाळे वाढल्या, शाणे माणसं पत्रवाळे वाढले, मग लगेच गिलास वाढून द्या पाण्याची. वाढाने बुंदी. पत्रवाळ्या गिलास वाढल्यानंतर बुंदी वाढणारे, बुंदी वाढायला. गिलास काय साठी?
अरे, तुम्ही हसत पण मला काही हेच करा म्हणजे कुठतरी खलबती नाही कुठतरी पाणी द्यावं लागते कसे चोर धरले का करा अरे पाणी प्यायला दिलेल्या गिलासात आम्ही बुद्धी ठेवतो आणि ताटात बी घेतो आणि दाबू दाबू गिलास घेऊन जातो आणि म्हणजे पारसादी म्हणजे उचलत पारसादी एवढ्या नेता येत नाही एक एक दाणा पारसादच आहे ना एक जुनी म्हणे ना एक तीळ तिचा खाल्ला मग एवढी एवढी बुद्धी दिली आपल्या गिलास भरून आणि जर समजा इकडे मग काही उरलं नाही ना जिनाच्या आदानी किती मोठ्या ओढली करू नये बाई व्हायचं नसलं ना त्यांच्या छान करू नये एवढी वर्गणी सुद्धा घेऊ माझं काही चोरलं 1.5 किलो तो सांग ना आधी मी 1.5 किलो आहे म्हणून वाटती जे असेल ती स्वट्टी वारसा देती एक बाई म्हणे आम्ही दोघं नारळ बायको ना काय मध्ये गेल्या का नाही आपल्याला कामात आणले जमत नाही आणि मग लोक कीर्तन काय नाही सांगत का पगाराचा दिवस आम्ही नुसतं पगाराच्या दिवसात आणि कहून जाते महाराज जेवण खाऊन 1.5 किलो बुंदी घेऊन येतो जी असेल ती सुट्टी त्या कागदाला काहीच नाही त्याला बोलायला लावणं कर्तुम शक्ती तरी तुम्ही काय दर्शन घेतलं शेवटच्या म्हणजे पहिल्या चरणात सांगतात
चरणामध्ये अकृत्रिम शक्ती आहे आणि प्रथम चरणामध्ये अनन्य शक्ती आहे, जी शक्तीचं मोजमापच होत नाही. जेवढी माया आपल्याला त्रास देते त्या मायेला परतून लावण्याची ताकद ज्ञानोबाच्या नावात. माया किती त्रास देते महाराज, किती त्रास देते माया. फक्त किती उदाहरणं सांगितली म्हणजे तुमच्या समोर ते सिद्ध होतील. मुळातच येरती माईकी दुःखाची, सगळी दुःखाची जननी आहे. म्हणून होय दाशी लागे पाया, ती माया पायाच्या दाशी होती. फक्त ज्ञानोबाचं नाव घ्या, ज्ञानोबाचं नाव घ्या, माया काहीच करणार नाही. 2 ओव्या सांगतो आणि पुढे निघून जातो. माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोण मागे. आणखी दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसाली माली दारिद्र्याची. राजयाची कांता काय भीक मागे कोणाची आली. फक्त ज्ञानोबाचं नाव घ्या, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी. जे जे इच्छा करू ते ते कल्प करू पूर्वी. फक्त आपण ज्ञानोबाचं नाव घ्या. साधू संतात तुका म्हणे पापी जाती संताची या. जीवनामध्ये काही करू नका, फक्त संतांचं नामस्मरण करा. नाही संतांचं करता आलं तर देवाचं करा. पण कोणाचं तरी कळलं पाहिजे की नाही. एकाला सकाळी सकाळी संभाजीनगरला जायचं, आंघोळ केली, कपडे घातले, त्याची गुंडी तुटली. तर तिला एवढी गुंडी लावलं, ती गुंडी लावलं, पाचच काम मारण्याचं पडलं आणि गुंडी लाव. उताडा आला का पड्याला, ते मला एक करतं उताडा आला का आपल्याला, पण एवढी गुंडी लाव ना. हा एवढी गुंडी लाव, नाही लाव. ते मी तुला एकदा सांगतो, लाव ना गुंडी. सांगितलं नाही, गुंडी लाव. तिनं त्याच्याकडे पाहिलं बरं, तिची तिन्ही फ्यूज आली. टिकीट काढली, उपाडला. बाबा वायर म्हणायची वाट पाहतच नाही, लगेच बांबू घेऊन जातो. तिनं सटकन सुईनद्वारा घेतला, गुंडी लावायला लागली. मग गपचेप लावा ना. आणि बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असते म्हणून, आणि बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असते म्हणून. ते गप ना आता काय करते, जे खरंय तेच खरंय, काय करे. आणि बाया नसतात कोणी गुंड्या लावल्या असतात, ते बायाच नसतात कोणी कपडे घातले असते. संत मंडळी नसते तुमचा आमचा या संतांनी माया घालवली. माया घालवण्याचं ताकद देवाच्या नावात आणि संतात आहे. म्हणून कोणी आलं देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून सत्य साच करी नाम विठोबाचे वरे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगला काढू, सांभाळी सांभाळी आपली माया. मागा भयभीत गेले, आपल्याला भयभीत करणारी ती माया आहे. ज्ञानोबाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, ती घालवल्या जाते. म्हणूनच नामा महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विळा झाली सेवा. आयोजकाच्या चरणी सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यातले त्यात विशेष असणारे आमची सावता महाराज गल्ली चरणी समर्पित करतो. आनंद वाटतो, प्रत्येक वर्षी येतो तर द्विगुणित आनंद या ठिकाणी होतात. चालू वर्षी तर चांगला आनंद या ठिकाणी तुम्ही उपभोगतात. परमपूजनीय परमादरणीय आमच्या भांबर्ड्याच्या ताई यांचं मुखातून भागवताचं श्रवण करतात महाराज. एक एक कथा अलौकिक सांगतात त्या. कारण तुम्ही म्हणाल तुमच्या त्यांचा काय संबंध. महाराज मी आळंदीला आल्यापासून त्यांना ओळखतो, कारण त्यांचं माहेर म्हणजे माझी सासूबाई. त्यामुळे सर्वपूरला होत्या, नंतर मग नारेगावला राहिल्या, नारेगावून भांबर्ड्याला गेल्या. त्यांचे पती कीर्तनकार आहे, मृदंगाचार्य आहे, आणि त्यांच्या कथेला साथ देणारे आमचे मृदंग तबला दिग्गज मंडळी आहे. कथेचा त्याचा आनंद घेत जा. हे सगळं राहणार इथं, हे करू नका असं माझं म्हणणं आहे. हे करावंच लागेल, पण असूनही जेव्हा वेगळू करी असू दे. एखादं काम राहिलं तर राहू द्या, पण कथा कीर्तन नामस्मरण आवडीन करा. मला सांगा, लईन आल्यावर माणूस जेवढा वावरात लवकर जातो का कीर्तन चालू झालं तिकडं फायदा दिसतो. इकडं अरे तो फायदा फक्त याच जन्मात आहे, पण याच्यातला फायदा अनेक जन्मात अनेक
जन्माचा फायदा करून घ्या. तो कथा कीर्तनाचा साहित्यातून आनंद मिळवा. फक्त कळलं पाहिजे. किती सांगतो कळलं पाहिजे की नाही? कळलं का? एकानं रेल्वेचं तिकीट काढलं, रिझर्वेशन